जवळजवळ 4:30ला बाबा मला घर सोडावं लागलं आज. आणि ते बिचारे माझे 3 जण पाठसून मोटरसायकल घेऊन गेले. चिऱ्याची कामं करून आंघोळ केलेली आहे की नाही कामाचा माहीत नाही, पण इले कारण बघा मी मगाशीच सांगलंय की जे आले देवाजीच्या मनात जे कोणाचीच आले ना. फक्त त्या कोरोनाला कोण हरू शकतो माहीत आहे, कारण तो न दिसणारा विषाणू आणि त्याला न दिसणारा परमेश्वरच मारू शकतो. त्यामुळे बाबांनो आमची सर्वांना विनंती आहे की परमेश्वराचं नामस्मरण बंद करू नका. बाकी सगळं चालू अगदी तुफान, पण सप्ते पूजा 50 माणसांना 50 इकडसून 50 इकडसून 50, पण आकडता या तकडे गेला की हरी 49 झाली ना. काही नाही बाबा माझ्या गाडी बोलणं किंवा आता काही विषय नाही. छत्रपती शिवाजी राजांचं बुवा बोलले. छत्रपती शिवाजीराजे म्हटल्यानंतर इकडे होती छत्रपती शिवाजीराजे म्हटल्यानंतर छ म्हणजे छात्र बोलतात, त्र म्हणजे त्रयस्कर, तंटे मिटवणारा, भ म्हणजे पतीला पावणं, ती म्हणजे तिचा त्या भवानी मातेचा उपासक, शी म्हणजे शिवनेरी दाखवणारा, वा म्हणजे वासनेच्या हरी कधी न जाणारा, जी म्हणजे जिजाऊचा तारा, हो म्हणजे मराठमोळा, हा म्हणजे हात न मानणारा, रा म्हणजे राजश्री आणि ज म्हणजे जनता जनार्दनाचं कल्याण करणारा. आज राजे नसते तर मातानो ना दिसली असती अंगणावरती तुळस, ना दिसला असता मंदिरावरती कळस, मात्र नक्की आहे. पण आता राजांच्या नावात लय मोठा फॅडला, 2-2, 3-3 त्यांचे जयंते, म्हणजे आपणच संभ्रमात आहोत. पण मी तर म्हणतोय की आपल्या घरामध्ये ज्यावेळी आपण देवाची पूजा करतोय त्यावेळी प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी राजांची पूजा सुद्धा केली गेली पाहिजे. कारण काल 19 फेब्रुवारीला जगाच्या आसमंतात दुमदुमणारा एकच तारा होता. आपण बघा कृष्ण पूजन करतोय, रामाचं पूजन करतोय, ती आपली दैवत आहे. पण ते 3 आणि 4 देशामध्ये केलं जातं, जवळजवळ 3 ते 4 देशांमध्ये. पण काल 19 फेब्रुवारीला राम आणि कृष्ण ज्यानं दैवत मानलं त्या छत्रपती शिवाजी राजांची जयंती 111 देशांमध्ये साजरी झाली. लक्षात घ्या, कारण राजांचा इतिहास अजूनही गड किल्ल्यावरती कोरला गेला नाही का. आम्ही जातो गड किल्ल्याने नावाले उतरव काय असं लव काढणार मधीपान, किल्ल्यावर गेलो काय फिरा आणि परवीन आणि टिंबटिंब आठवणी. अरे बांधल्याने कोणी तुझ्या आठवणीची त्या सगळं. पहिला बुवा तसाच होता, शाळेच्या पाठीमागे, शाळेच्या मुतारीर पाठीमागे आम्ही काढली. आता थोडंसं मनोरंजन करतोय बाबांनो, कारण टायमिंग कमी आहे आणि मी बोललो तर बुवा बोलणार, कारण बुवाने सांगितलं की, आणि खरीच गोष्ट आहे ती. ह्या माणसाचं भजन म्हणजे एवढं सुंदर. सलाम करतोय बुवा तुम्हाला. बाहेरून जेवढे आता आम्ही सेम अजित म्हणून गाजाची, प्रवीण सुतार गाजाची कळत नव्हतं. बुवांसाठी खरंच होता टाळ्या ह्या हव्या, कारण आपण विदाऊट गुरुचे बनावट केले नाही, पण थोडंसं मनोरंजन करणार. शाळेच्या मुतारेवरती सुद्धा आम्ही लिहित होतो, पण काय त्या देवान मनात आणल्या 14 तारीख आमका फक्त काहीतो दिवस व्हॅलेंटाईन, 14 फेब्रुवारी आणि 14 दिवस क्वारंटाईन. त्या शाळेच्या मुतारे शेवटी गावता लागला बुवा. लक्षात घ्यावा, 14 दिवस 14 तारीख व्हॅलेंटाईन आणि 14 दिवस क्वारंटाईन. काय काय ना आम्हाला वेळ नाही यायला, तुम्ही गावचे कार्यक्रम करून घ्या, आम्ही काहीतरी देणगी देतो. पण 14 दिवस क्वारंटाईन त्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत रवाचा लागला. ह्या कोणी विसरायचं नाही. लक्षात घ्या बुवा, शेवटी भूमी आहे ही परशुरामाची पवित्र आणि पुण्यभूमी आहे. आणि या कोकणच्या मातीत जो वाढला खरोखर, आणि जो कोकणला विसरला बुवा त्याचा उपयोग नाही. छत्रपती शिवाजीराजे आयुष्य काय 1630 ते 1680 फक्त 50 वर्षाचा. पण ज्यावेळी छत्रपती शिवाजी राजांचं निधन झालं त्यावेळी औरंगजेब
बादशाह आपल्या दरबारात बसला होता आणि औरंगजेबाचा हेर आलाने सांगतोय, अलमपणा सलाम अलैकुम, अलमपणा सलाम अलैकुम, आपका दुश्मन खत्म हो गया. त्यावेळी औरंगजेबाने त्याचं मुंडकं छाटलं, हा इतिहास सांगतोय. आणि औरंगजेबान चटई घातल्यान, 2 हात वर केल्यान, बुवा तुम्ही भरपूर भजन वगैरे केली असाल, पण आता औरंगजेबाने जी मी प्रार्थना उर्दूमध्ये केली ना, त्याचा ट्रान्सलेट मला सांगायचा फक्त. औरंगजेबाने 2 हात असे वरती केले आणि आपल्या अल्लाला सांगितलं, हळू बोलतात ते पहिले आधी, आणि नंतर सांगितलं अल्लाला, औरंगजेबाने 2 हात वरती केले आणि काय मागितलं आपल्या अल्लाकडे, तुम्ही अर्थ सांगू शकणार नाही, कारण ह्या हरकुळात तुमचा गावात फक्त. कारण आज सकाळी मी जातो आहे जवळजवळ किती वाजता, वाईट झेंडार टाईम टाकूची खोटी काय त्याकडून आरडा सुरुवात करतं, म्हणून तर आमचा शिका झाला असता. औरंगजेबाने काय मागितलं, या अल्लाह तेरी पनाह में मेरा खातिरदार आ रहा है, उसे तेरी झोली में समा दे. बघा दुश्मनांना सुद्धा लाज वाटायला लावली आणि दुश्मनांनी सुद्धा या राजासाठी प्रार्थना केली, असा माझा छत्रपती याचा अर्थ तरी सांगा ना काय. माकाच नाही कळलं होतं हे काय सांगतं, पण बुवा बाकी भजन सुंदर. खरोखरच गेल्या 12 तारीखपासून लगातार आम्ही कार्यक्रम करतोय. आज सुद्धा लवकर यावं लागलं. थोडासा आवाजाचा विषय असेल तेवढं फक्त समजून घ्या, पण तुमचं मनोरंजन करणार रूपाचा भंग आहे या ठिकाणी सन्माननीय. पूर्वपूर्व येणार आहेत एवढं तर नक्की मला चावल लागलेलं आहे, पण अजून आलेले नाही. जर आले असतील तर अभिषेक तीर्थाकडून त्यांचं नाव घेतलं एवढं सांगा, आणि खुर्ची खाली ठेवली त्या ठिकाणी कोणी बसायचं आहे एवढं नक्की. आज या ठिकाणी या मंडळाची बघा ते ट्रॉफ्या ज्या ठेवल्यात ना, ट्रॉफ्या ज्या गल्ली क्रिकेट आहे ना, गल्ली क्रिकेटचा सगळ्यात मोठा हो आपण. कारण विराट कोहली, रोहित शर्मा बुवा आपल्या हॉबळांतूर कातळावरती खेळू शकत ना, तर आमचेच पोरगे खेळणार काय ती कॉमेंट्री. हा हा, पण त्यांच्या डाव्या मारा कठीण परगीन सुद्धा गांजेवरती बॉल घासतायत 4-5 पावलांचा छोटासा कडा उत्तम मारला चेंडू नावाचा 25 षटका. कारण आमच्याकडे अडचणलेलं बुवा या क्रिकेट साधा नाही, पण पहिला बरा होता ना, आपले खेळ वगैरे होते ते घोटियानी खेळ, काचारीच्या कुचकुचीनो, सबनो करणं कुचनो पाठ. एकदा सबनो करणं कुचनो पाठ एखाद्यानं म्हटलं काय तो घोटी घेऊन गलीच्या बाजूत मेलो का माझा आपल्या पुढे ते का दरबारच नाही खेळतो, गलीत माझ्या दुसरंच मारून गेलो. लॉकडाऊन बुवा काय नाही, लॉकडाऊनमध्ये काहीच नाही. म्हणजे असं का घरात बसून आंबे दिलास, मार फेकालास. मी आंबे आणून गेले ना, त्याचे वाटीत जे इलं त्या विचाराने आणले हे बघा, हे पाटलाने तळात मला आणले. आणि माझ्यामध्येच किती जवळजवळ अर्धा डझन आंबे भरपूर होते, पण आम्ही सगळ्यांचा तोंड गोड केला. पण बुवा अशी यावर्षी उद्यावा आधी आता धरले, आज उष्टावलो बाबा या कातवणात येऊन. खरोखर जरा जोरदार टाळ्या वाजवा. आमची काका कातवण करायची ना, पहिला हापूस आम्हाला उष्टावायला दिला ना, तर आमच्याकडे बुवा ते बिटकी तुमका दोनचा आहे बिटकीचा, पण ते बिटके ना असे चुकून पारामटी अशी ना संध्याकाळी लागा म्हणून बाजूक ठेव. बाहेरच पडायला येत नाही होते ना, काय हानूकच पर्याय नाही, सफरचंद नाही, द्राक्ष नाही, चोपली ना पारामटी बिटकीची.
दिला आमची गाडी बुवा यंदा मी सगळ्यांची लिस्टच तयार केलं कमीत कमी 50 डझन नेणार 2 वर्षापूर्वी त्यांनी मला भरपूर आंबे दिलेले आणि आंबा बघा हा आपल्या सिंधुदुर्गाची शान आहे. आता बघा आमच्याकडे एक सीझन असतं की आमका नको 2G नको आमका 4G नको आमका 3G आमचा आता सीझन येलो काजी याच्या हातात का तो खास काजीची त्याच्या हातात काका तो खास काजीची फका नाही त्याका काजी जोडी लागलो आता गेल्या वर्षी अनुभव घेतलेला कारण पहिला काजी खाली बुवा सगळा होता. आता हे डे वगैरे आपण साजरे करतोय लावडे व्हॅलेंटाईन डे हॅपी डे रोज डे पण खरा दिवस जर कोणता असेल तर काल जो गेला तो 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी लक्षात घ्या. हे ते साजरी करूया. आज बघा एकामेकाची गुणी कारण नाही हसवण्यासाठी भरपूर मार्ग आहेत. अजून पुढे गजरा सुद्धा हसवणार पण दुपारचा बघा मी नाही बोललोय ना तुमचा माहित नाही गेल्या वर्षी दापोलीत माझा भुसकाट मारला नाही माणसाने वाटून मार करणारा माणूस नाही पण बुवा भजन सुंदर आणि सुंदर पण गेल्या वर्षीची नंतर एका वर्षानंतर आपली भेट त्या विश्वकर्माची कृपा आहे बाबा शेवटी काहीतरी तांदळ घालून दिल्या ना असून द्या रुपावलीला सुरुवात करूया. आगे आगे देखो होता है क्या त्याप्रमाणे सन्मान आमचे नाना जोईल या ठिकाणी उपस्थित आहेत. नाना जोईल म्हटल्यानंतर डबलबाजी त्यांनी अशी चुकवली नाही बुवा हरिनामाचा वारसा. आता आपण हरिनामामध्ये काय टाकत आहे बघतो का माझ्याकडे सरदारजी पंजाबवर नाही गेलो तो आमच्याकडे फरशी पॉलिसचं काम करतात मी ते काय कसं हरिनाम या आणलं तर माझा मार्ग माहीत आहे फरशी पॉलिस वगैरे सरदारजी गणित त्याचं दुकान आहे तो सकाळी आधी गुस्सा किंवा त्याने हरभजन शिकतो चुतड वाजतो बघा ही घ्यायचं ना सुंदर सावून बरोबर त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्येष्ठ बहिणी बोला सन्मानी गणपत बोल दत्ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि गोवांना विनंती करतो या ठिकाणी त्यांनी भक्तीचा मान राखायचा आहे. गणपत बोल दत्ते यांच्या जन्माची नतमस्तक होती त्यांचे लाख लाख आभार मानतोय. विवाह आहे आणि आज कारण आता हे लॉकडाऊनचे संकेत आहे आम्ही येऊ आम्ही 100% प्रयत्न करणार येण्याचा पण आमच्या बंटीमुळं आणि शेजारी आज मला कळला लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी आम्ही देतोय आणि नक्कीच आजच काय एलर्जी असा तो आजच घेऊन जायचो आमच्याकडनं एवढा
आमच्या जन्माच्या अगोदर असलं गाणं, पण आता जर कोणी फेमस केला नसा तर आमच्या दशावतारी कलावंत आणि गोवा हळदी गाऊन असतं या गाण्यात. काय काय गाणं असं बारकी बारकी बोलली भावांतरीचे हलवे, भावांतरीचे हलवे. आता आमच्यासारखं माणूस जर सकाळी उठान गेलो, अजून 4 वर्षानं पोचवा ह्या गाण्यावर एवढा प्रमाणात बसला ना, सकाळीच म्हणतात 4 वाजता आम्ही झोपतो रोज बाजू भावांतरीचे हलवे. मग आमची बायको सांगता बाबू आता हलवू नको, आता ते झोपले. 4 वाजता बघा तो बघा खरं जोरदार काय होतो, सारख्या हातातच घेऊन घेतात. खऱ्या अर्थाने कलाकाराची लक्षण आहे, त्याला जोरदार टाळ्या होतात. कारण कलाकार हा कधी म्हणणार नाही. लक्षात घ्या, तुम्ही पैशाने बंगला माडी 4-5 लग्न सगळा करू शकता, पण कला विकत घेता येत नाही. त्याच्यासाठी फक्त गुरु पाहिजे. गुरु असतो नाही की कोणी प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असेल. लक्षात घ्या. आणि ते गुरुशिवाय भजनाचं तर त्यांची अवस्था काय झाली आणि काय काढले असे होत. आमच्याकडे 2 सुभेदार तास जेवढं बारीक करणार नाही. परत 3ऱ्या दिवशी येतोय आम्ही वाईटच म्हणजे आम्ही एकदम घ्यास करून टाकतो नाही म्हणून आम्ही घरात बसलो. आम्ही घरात बसायला नाही, याच तत्व ठेवायचा. ज्याचा गुरु नाही त्याच्यावर बारीक करायची नाही. लक्षात घ्यावा तर तुम्ही पुढे जाणार, बाकी काय उपयोग नाही. त्यांचा काय करता गुरु आधी गुरूंची गुरुपौर्णिमा करा. ज्या गुरूंचं नाव घेतात ना त्यांची गुरुपौर्णिमा साजरी करा ना, आणि तरच तुमचा लास्ट मासाचा डबलमध्ये अभिषेक चॅलेंज घ्या या गोष्टी. कारण गेल्या वर्षी माझ्या गुरु मावलीची अभियान की आम्ही गुरुपौर्णिमा करता गुरु सगळे विकत आहे. अहो वाव नाही आमचा तरी गुरुपौर्णिमा यांचा 3ऱ्या दिवशी आठवतं. मग असे गुरु काढणार पाय पडताना त्या दुसऱ्यात तर गुरुच नाही. एकांत 5 वर्ष माझ्या जेवण माझा मागला ना, म्हणजे सगळे माझ्याकडे घेऊन जायचो. सोडून गेले विषय तुमचा तुम्ही बघा. आम्ही अशा सुंदर कार्यक्रम करू, लोकांचे मनोरंजन करू, लोकांना बोलावतील, पण गुरु वाचले आम्ही कधी डावलणार नाही. आणि लोकांना भरमाटले म्हणून आम्ही भरमाटणार नाही. एवढा